नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. नुकताच एमपीएससीने कंबाईन ग्रुप सी ची फायनल आन्सर की जाहीर केलेली आहे. बरेच उमेदवारांचे गुण कमी जास्त प्रमाणात वाढले किंवा कमी झालेले आहे. सर्वीकडे चर्चा होती की मार्च महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये ही अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध होईल आणि ती त्याप्रमाणे प्रसिद्ध झालेली आहे. आता समोरील टप्पा काय असणार आहे? मित्रांनो, रेशो वाढी संदर्भात बरेच चॅनलवर चर्चा होताना दिसत आहे. मूळ जाहिरातीमध्ये एकाच 3 उमेदवाराचा रेशो स्किल टेस्टसाठी दिलेला आहे. आता अशी चर्चा सुरू आहे की हा रेशो एका उमेदवाराच्या मागे 4 उमेदवार असा असणार आहे. मित्रांनो, याबद्दल सध्या तरी आपण भाष्य करणे बरोबर नाही. एमपीएससी या संदर्भात नक्कीच एक प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध करेल आणि रेशोबद्दल आपली शंका दूर करेल असं मला वाटते. आता अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे? मित्रांनो, गुण कमी झाले तर नाराज होऊ नका. प्रामाणिकपणे टायपिंगवर फोकस करा. जास्तीत जास्त वेळ टायपिंगला द्या. जसं प्रीच्या वेळेस अनपेक्षित कट ऑफ पाहायला मिळाला, तसा कदाचित मेनच्या वेळेस सुद्धा आपण होणे नाकारू शकत नाही. म्हणून कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका आणि टायपिंगला जास्तीत जास्त फोकस करा आणि जोरात टायपिंग सुरू ठेवा. कारण आता अंतिम उत्तर तालिका आलेली आहे. आता नंतरचा टप्पा म्हणजे एक कट ऑफ येईल. तो सुद्धा याच महिन्याच्या म्हणजे मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत येऊन जाईल आणि स्किल टेस्टला जास्तीत जास्त आपल्याला 25 ते 30 दिवस मिळतील. म्हणजेच 25 एप्रिल ते मेचा पहिला वीक या वेळेत कधी पण स्किल टेस्ट होण्याची शक्यता आहे. मित्रांनो तुमचे फायनल आन्सर कीनुसार किती गुण झालेले आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.